श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करूया। तर स्वामी सांगतात बघा, जीवनात जगताना जगाचा जास्त विचार करू नका, कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्याच्याकडे सर्व आहे त्याच्यावर जळतं। श्री स्वामी समर्थ। तर आज मी तुम्हाला 11 माळीचे जप करण्याचा काय महत्त्व आहे, काय त्याचे स्थान आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर स्वामी सेवेमध्ये आपण नेहमी ऐकतो बघा, रोज 11 माळी जप करायचा आणि स्वामी समर्थांचे स्वामी चरित्राचे 3 अध्याय याचे रोज पठण करायचे। तर या 11 माळीचे 11च माळी का करायचे, त्याचे काय महत्त्व आहे त्याबद्दल थोडक्यात जी मला काय माहिती आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे। तर नामस्मरण ही बघा सर्वात मोठी सेवा आहे। सगळ्या मंत्रांपेक्षा, सगळ्या कोणत्याही मंत्रापेक्षा सर्वात मोठी सेवा कोणती असेल तर ती नामस्मरणाची। नामस्मरण का करायचं, याचा फायदा काय आहे आणि कशासाठी करायचे, कशामुळे करायचे। तर नाम हे आकाशापेक्षाही मोठे आहे बघा। नामस्मरण केल्याने आपल्या मागच्या जन्मी जे आपल्या हातून नकळत जे पापं घडलेले असतात त्यातून आपली मुक्तता होते आणि नामस्मरणामुळे अशक्य या गोष्टी शक्य होतात। आपले कर्मबंधनातून सुटका होण्यासाठी मदत होते। संतांनी सुद्धा सांगून गेलेत बघा, नामस्मरणाचे महत्त्व तुकाराम महाराजांनी, ज्ञानेश्वरांनी सांगितलेले आहेत आणि तेही स्वतः नेहमी नामामध्ये, विठ्ठलाच्या नामामध्ये राहत असत। तर नामस्मरणाला खूप महत्त्वाचे स्थान आहे। नामस्मरणामुळे आपले एकाग्रताही वाढते आणि आपल्या भगवंताच्या कृपेमुळे आपल्या ज्या मोठ्यात मोठ्या अडचणी आहेत त्यावरही मार्ग सापडतो। त्यामुळे नामस्मरण खूप महत्त्वाचे आहे। तर स्वामी समर्थांचे 11 माळीच का करायचे, तर त्याबद्दल सांगायचं म्हटलं तर पहिली माळ, आपण जी पहिली माळ करतो ती आपल्या गुरुसाठी करावी लागते आणि दुसरी आणि तिसरी माळ ती आपले माता पिता यांच्यासाठी असते आणि चौथी माळ ही आपल्या पितरांसाठी असते। 5वी माळ कामसाठी असते। 6वी माळ क्रोध याच्यासाठी असते। 7वी माळ मोह, आपला मोह आवरण्यासाठी असते। 8वी माळ हा लोभ, आपला लोभ आवरण्यासाठी असते। 9वी माळ मत्स्यासाठी असते। 10वी माळ अहंकार, आपल्यातील अहंकार नष्ट व्हावा यासाठी असते आणि 11वी माळ ही आपल्या स्वतःसाठी असते। तर श्री स्वामी समर्थांचे अशा प्रकारे 11 वेळा माळ जप करण्याचे, प्रत्येक माळी वेगवेगळ्या कामासाठी आहे बघा। जसजसे आपले 11 माळी रोज आपण करत जाऊ तसे आपल्यातील आपल्या क्रोध, मोह, लोभ, मत्स्य, काम, अहंकार याच्यावर आपण विजय मिळवू शकतो आणि हळूहळू आपल्यामध्ये फरक पडत जातो आणि आपली अकडलेली कामं असतील, सगळ्या प्रकारच्या संकटावर आपण विजय मिळवू शकतो आणि स्वामींच्या आशीर्वादाने आपण आपली प्रत्येक कामं आपली यशस्वीरित्या होतात। त्यामुळे सगळ्यांनी 11 माळी जप करण्याचा नक्की प्रयत्न करा। कोणत्या सेवा नाही केल्या तरी चालतील, पण या नामस्मरणाचे खूप महत्त्वाचे आहे। तुम्ही 11 माळी केला तरी तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्येवर उपाय मिळून जातो। त्यामुळे रोज 11 माळी जप करण्याचा नक्की प्रयत्न करा आणि रोज स्वामी सेवा करा, स्वामी सारामृताचे पाठ करा। श्री स्वामी समर्थ।